गेटअप कशासाठी केलाय? अरे दादा धोतर, नवीन धोतर आणलंस काय लगेच? यावर्षी आमच्या बाप्पाचा रेकॉर्ड झालेला आहे. हे आमचे वाडीतले काका आहेत, भटजी काका, दरवर्षी येतात. शशी वर्णम सर्व विघ्नोपशांती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थानिके. ए यार काय मार जोरात. अक्षदान समर्पयामी. 5 पळ्यात अंगणात पाणी सोडायचं. नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आणि सर्वांचा अभिषेक आहे. तर तीच सर्व गडबड चालू आहे. आता आज जाऊन बघतो कुठपर्यंत तयारी झाली आहे. आणि इथे आतमध्ये आपल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद पण रेडी होतोय. काय आहे तुझं गेटअप? कशासाठी केलाय? काय काय माहिती? यश कसं वाटतंय धोतर नेसून? मस्त. अर्चित काय मग आज किती दुर्वांचा अभिषेक? 1000. नवस होता काय भाटकरांच्या गणपतीला? नाही ना, दरवर्षी करतोस. तुम्ही कुठनं आलात दुर्गांचा अभिषेक? शार्वी? अरे आकाश दादा तुला धोतर नाही? जरा मला उठायला उशीर झालाय त्याच्यामुळे. अरे पण धोतरनेच एकटाच वेगळा दिसतो. 4 वाजता एकट्यानं सगळ्या दुर्वा हे करून झोपलो होतो त्याच्यामुळे आता माझी झोप पूर्ण नाही झाली. ओजस नवीन धोतर वगैरे घेतलं काल जाऊन? पूजेसाठी खास. आमचे भटजी काका आलेत. अक्षय पूजेला बसणार आहे? उठायला रात्री कानावर गेला असता 10 वाजता. बाबा किती दुर्वा केलात तुम्ही? यावर्षी आमच्या बाप्पाचा रेकॉर्ड झालेला आहे. 9000 दुर्वा बाप्पाच्या चरणी आता अर्पण होणार आहे. भटजी पण दाखव. घेतले, काकानं पण घेतले. हे आमचे वाडीतले काका आहेत, भटजी काका, दरवर्षी येतात, गावचे. काय पण तुला दादा हे त्याला तसंच दाखवा युट्यूबवरच कसा आहे तो बघा. अरे दादा धोतर, नवीन धोतर आणलंस काय लगेच? काय सगळेजण आता बोलायला लागले धोतर घाल म्हणून आता शेवटी घातलं. ये चांगलं दिसतंय. प्रत्येकाच्या पुढ्यात एक एक पळी ही ठेवलेली आहे ना, त्यातलं पाणी घ्यायचं. डाव्या पळी, डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातात 3 एक पळी पाणी प्यायचं. त्यातले थोडे थोडे घ्या सगळ्यांनी हातात. विघ्न नाशो गणाची बालचंद्रविषयकाली या पडशिणे विद्या संग्रामेचे विघ्न दर्शने याचे गुलाम वरण देवाम शशी वर्णम जगत सर्व विघ्नोपशांती सर्व मंगल मांगल्ये. बारकाईने आराध्याला दे. हे बाबू हे कुठे आराध्य कुठे? दुर्वा वाटप एकट्यानं सगळ्या मी काढलेत दुर्वा. त्याचं जरा शूटिंग करून जरा प्रूफ अपलोड करायला. माझे कुठे आहे? अरे यश भाईला भेटलं नाही. काढताना काल फोटो काढलास काय? होय बघ बरोबर आहे. चला एक फोटो घेऊया पटकन. उभे राहा. या काका तुम्ही पण या मध्ये. काकांना मध्ये घ्या.
हे पाठी नको जाऊ, व्हिडिओ बनवतोय तुझा. हे इकडे. गर्व भाजकाय मग प्रभुना आपदेयमा क्षमायमा कालायमा रक्षायमा प्रभुना गण प्रवणाय मानसाय मग गण वगैरे हकीन मग गण नमस्कृताय युगाय रक्षणपतीय ध्यानाय मग गुरुयमा गण तत्वराय मग गण थोडे हकीन मग रक्षाय मग कीचयमा गण देते मग कीचयमा संख्याय मग हितवे मग गाई माहिती द्या देते बोल. आता किती लागते? एकच ना? एकच. 10 वाजेपर्यंत उपास करायचा आहे. आता रुवा टाकल्यास ना, टाकले आता 10 वाजता उपास सोडायचा. रात्री 10 वाजता. शाळेत पहिला उद्या 10 वाजेपर्यंत. उद्या 10 वाजेपर्यंत. आज काय पाणी पण नाही प्यायचं. मग काय मग ते पुण्य मिळालं नको. होय हे पहिल्या ह्याच्यात फुटला पाहिजे. हे काय हा, बरोबर आहे बरोबर आहे. पोचस अंगठा बाजूला कर, अंगठा बाजूला कर. हा जोरात मार. एक काम कर इकडे काका तुमचं तोंड बाजूला करा काका. ए मार जोरात. हा मार. हा फुटला. मार अजून मार. गोल फिरव. गोल फिरव. हा हा मार. हातात सोडशील हा कोयती. दे आता त्यांच्याकडे दे. तो बघ. हे मालवणचे माहीर आहेत नारळ फोडण्यात. सोडू काय जमिनीवर लागेल काय पडलं. असं धरायचं की तिचा अर्थ नवीन जायचं. आधी त्याने सगळ्यांचं बघून ठेवलं ना, म्हणून तो लास्ट ला गेला. ए बाबू काय करतेस? कुठे रांगोळी? हा मस्त झाली. हा काढ लवकर. सगळ्यांनी पाणी द्या रे. तर अर्चितनी ते गुलाबजामचा नैवेद्य घेऊन आलाय घरातून. आता शब्द तू तू जा घरात जा. ए गणी ऍप्स दाखव तोपर्यंत तुझे. ए गणी ऍप्स दाखवतोय. हे तुझे दाखव रे. ह्याचे बटर दाखव. तर आता आमचा 9000चा अभिषेक पूर्ण झालाय आणि आता सत्यनारायणाची पूजा चालू होईल. तर आता आपले दुसरे भटजी भाऊ आलेत, भूषण शेठ. कोणाला राईस हवाय खायला तर आणून दे. होता तुला राईस? अक्षदान समर्पयामि. 5 पळ्यात अंगणात पाणी सोडायचं. वरदमूर्तये श्रीमन महागणाधिपती नमः. पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानीयं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. वरदमूर्तये श्रीमन महागणाधिपती नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. वरदमूर्तये श्रीमन महागणाधिपती नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. सत्यनारायण नामाय भगवान् नमः. कर्पूरादित्य दीपं समर्पयामि. माहीत झालं? आतमध्ये आमचं जेवण रेडी होतोय.
ही कसली भाजी आहे? कुरम्याची भाजी आहे. ही डाळ होते काय? त्याच्यात कोबी. त्याची तोरणं होती ती कुठे ठेवली ती काढलेली नुसती काळी. तर आता पूजा अभिषेक पण झाला आहे आणि सगळ्यांचे जेवणं पण झालेत. आणि आज संध्याकाळी मग पाहुणे येतील आणि आज रात्री भजन पण आहे, त्यामुळे आज रात्री पण लेट होणार आहे. आणि आज सकाळी पण लवकर उठलोय, त्यामुळे आता जाऊन झोपतो मी. बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.